माई आता शाळाच घेणार आहे माझी. साधं बायकोला म्हणून आलं नाही मला. सगळे तिथे खोळंबले असतील, वाट बघत असतील. या इथं काय खरं नाही माझं. आता काय करावं काय कळत नाही. माई साहेब मक्तेदारांच्या देवीचं स्वागत कसं झालं पाहिजे. आता माझ्या मागणं म्हणायचं आणि आवाज आभाळावर टेकला पाहिजे. देवी आईचं, अरे देवी आईचं, अरे देवी आईचं. विरखेर पट्टी बांधायला का काय करायला लागले. झटकल ते नाचता नाचता. रघु कुठं आहे. यो आला बघा. इकडे रे इकडे. कवा यायला लागला. कवा यायला सांगितलं तुला. फुलं उधळायची ती काय एवढीशी फुलं आणायची पिशवीत नाही. फुलं आणलेत की भाऊ जास्त. एक गुलाल आणला होता. तुझ्या तर तुझ्या खाणू काय टाळक्यात. तुझ्या त्याला गुलाल चालत नस. माहिती नाही तुला. माहिती नाही काय. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मिरवणुकीत गुलाल दिसला तर त्याला तिथंच हाणला म्हणून सांगतो. तेजादाला गुलाल चालत नाही. माहिती आहे ना. तेजादा समोर गुलाल आणायचा नाही. तू माझ्या समोर नको आहे आता. यो आणि गुलाल आत्ताच गायब करा. चल हानेला. चल. तुझा दादा दिसत नाही कुठे. आलेच नाही अजून. काय म्हणले एजंट सासरे. चल. काय म्हणला. तुला खरंच ऐकू येत नाही का मुद्दाम करतोस रे हे सगळं. कोण म्हणलं तुम्हाला ऐकू येत नाही म्हणून. मला तुम्ही कधी कधी ते फास्ट बोलता ना म्हणून काय कळत नाही. काय म्हणलं काय तुम्ही आता. घरी चल. काय म्हणजे तुम्ही खरंच घरी यायला तयार आहात. म्हणजे तुम्ही घरी येणार आपल्या. आई घरी यायला तयार. तुम्ही घरी यायला तयार झालेत खरंच. मी कसं लांबो लांबो. हे बघ मी तुझ्या घरी यायला तयार झाले ह्याचा अर्थ हा नाही की तुला सगळे अधिकार मिळाले. नाही नाही मी तसं आनंदाच्या भरात मी जर तुम्ही घरी येत पण अचानक कसं काय झालं. म्हणजे तुम्ही घरी यायला तयार झालात आणि काय म्हणजे कसं. काय प्रॉब्लेम आहे तुझा. हा मी येते म्हणाले तरी प्रॉब्लेम. नाही येत म्हणाले तरी प्रॉब्लेम. नाही नाही माझा काही प्रॉब्लेमच नाहीये. मी आपलं असंच एक तुम्ही बसा ना गाडीत बसा. आपण निघूया लगेच. बसा गाडीत बसा. निघूया आपण घरी. चला चला या चला. कुठे जाताय तिकडे. गाडीत बसा म्हणलं मी. गाडीत बसा. चला निघूया. बॅग नको घेऊ. हा हा नाही नाही घेऊन ये ना. घेऊन या. हा आणि ते माईंनी साडी पाठवली नवरात्रीसाठी स्पेशल. ती पण नेसून या. काय झालं यांचं. अचानक घरी यायला तयार कशी काय झाल्या. देवी आईचीच कृपा म्हणायची. चला एक बरं झालं. म्हणजे आता माई पण खुश होतील आणि यो नवरात्रीचा सण एकदम दणक्यात साजरा होईल. बोला देवी आईचा उदो उदो. चला मी पण कापड बदलून घेतो. येतो म्हणलं होतं. अजून कसं नाही आलं. यो आले नाहीत अजून. बया माझा नाश्ता झाला. चहा पिऊन झाला. मेकअप झाला. साडी नेसून झाली. अजून यांचा पत्ता नाही होय. अवघड आहे.
नवऱ्याची तर एवढी वाट बघायला लागली होती का ग जेवढी ह्या माईच्या सुनाची बघायला लागती. आले नाही अजून? नाही ना अगं माई, नाही आले अजून. म्हणजे मला वाटते तुझ्या सुनाला आणायला बँड बाजाच पाठवायला लागतोय का काय काय माहिती. त्याशिवाय काय येत नाही महाराणी. आणि तुझं लेख, तू तिला आणायला गेला तो तिकडच गुंगला. विसरला ग विसरला. बायकोच्या नादात पार माईला विसरला. ए ताई, काय बोलतेस ग? एक वेळ ना बायको पायी बाबू आपल्या सगळ्यांना विसरेल, माईला नाही विसरायचा. आणि हा उत्सव त्यानंच सुरू केलाय ना, मग येईल ना तो. जरा धीर धर. अगं पण काकी, रेडिओ बंद करतीस का तुझा? पण कवर वाट बघायची माई. माझा मेकअप जायला लागला की इथं. ना सगळेच वाट बघतायत, तर तोंडाला जरा आवर घाल, नाहीतर पाठीत बुक्की घालीन माई. मैसाहेब, काय ते पत्रकार आलेत. आता ते कशाला आलेत? ते बोल की. त्यांना नवरात्रीच्या ते शुभेच्छाच बाईट घ्यायचेत. बरं ठीक आहे, बोलवा त्यांना. आणि लवकर उरकायचं. चला. अगं माई, अगं हे बघ कशाला बोलतोस त्यांना. परत ते तुझ्या सुनाबद्दल काहीतरी विचारतील, काय सांगणार आपण त्यांना. तू ए चला पटकन, लवकर कॅमेरा सेटअप करा. माईंकडे वेळ नसतो. चला पटकन चला. नमस्कार माई. नवरात्री निमित्त बाईट हवी होती तुमची. ते तुमच्या सुनबाई वैदेही मक्तेदार अजूनही घरी आल्या नाहीयेत, तर त्याबद्दल काय. थांब. एवढी कसली काय? जरा धीराने घ्या. आधी आम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा तर देऊ द्या. रमावतीच्या सगळ्या लोकांना, मक्तेदार कुटुंबियांकडनं शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. रमावती न्यूज चॅनल 24 तास. आवडतो आम्हाला तुमचं चॅनल. तुमचे सूत्र पण आवडतात. एकदा का कळलं ना कोण आहे की आपण स्पेशल गार्ड भेटलो. वा, तुम्हाला आमचं चॅनल आवडतं? नाही अहो, ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी की तुम्ही आमच्या चॅनलची दखल घेताय. अहो सेलिब्रिटी आहात तुम्ही, लोकांचं प्रेम आहे तुमच्यावर. काय आम्ही सूत्र म्हणतो, पण लोकांच्या मनातली प्रश्न विचारतो. लोकांना लय प्रश्न पडतायत. या यायला काय प्रश्न पडलेत लोकांना? काय ऐन सणाच्या दिवसात तुमची सुनबाई वैदेही मक्तेदार घरी नाहीये, त्यांनी अजूनही आल्या नाहीये.
येणार आहेत की नाही त्या? या वादाचं नेमकं कारण काय? कारण जनतेत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत माईसाहेब. याबद्दल स्पष्टपणे तुम्हीच सांगू शकता. स्पष्टपणे? मराठी चांगलं आहे तुमचं, पण विचारात जरा गडबड दिसते. आम्हाला वाटलं तुम्ही इकडं आलात आमच्याकडून शुभेच्छा घ्यायला, पण नाही, तुमच्या ओठावर एक आणि पोटात काहीतरी वेगळंच दिसतंय. मसालेदार बातम्या पाहिजेत तुम्हाला वय? हा प्रश्न आमच्या घरातला आहे, आम्ही आपापसात मिटवू की. बाहेरच्यांनी याच्यात डोकं घालायची गरज नाही. कोणी डोकं घालत असेल तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. याला पाहिजे तर इशारा समजा. पण माई तरीही एक प्रश्न अनुत्तरितच आहे की तुमच्या सुनबाई वैदेही मक्तेदार अजूनही घरी येणार आहेत की नाही? लग्न झालंय का तुमचं? माझं? तुमचं नसेलच झालं. तुम्हाला विचारतोय, किती वर्ष झाली? झाली 4 वर्ष. मग एवढ्या वर्षात कधी वादविवाद झाले असतील की तुम्हा दोघांमध्ये? हो हो, म्हणजे होतात कधी मध्ये. अहो होतातच, पण आम्ही कधी आलो का तुमच्याकडे विचारायला? आम्ही नाक खुपसाय आलो नाही ना? मग तुम्ही पण यायचं नाही. आमची सुनबाई आणि आमचे सुपुत्र शिकलेले आहेत आणि सुज्ञ, तर बाहेरच्यांनी याच्यात डोकावू नये. आणि तुम्हाला ब्रेकिंग न्यूज पाहिजे असेल तर आमच्या सोशल वर्क बद्दल विचारा, आमच्या विकास कार्याबद्दल विचारा. हे असले बिनबुडाचे प्रश्न विचारून आम्हाला उचकवू नका. माईसाहेब, तेजादा आणि वहिनी साहेब आले हो. तेजादा आला. माईऐवजी दुसरं कुणाचा उदो उदो झालेला माईला कसा सहन व्हायचा? माई, लईच जळफळाट होत असेल ना ग तुझा?
आम्हाला शांत शांत वाटतंय. या पोरीची वरात निघाली म्हणजे या कावळ्या पत्रकारांच्या चोची आपोआप गपगार होतील. अरे थांबा. थांब म्हणून सांगितलं कळत नाही का? नाही कसं आहे ना, आधी देवीच्या स्वागतासाठी ढोल वाजतील, मग आपल्या घरच्यांसाठी. बरोबर की नाही? बरोबर. पण हा ढोल जोरदार वाजले पाहिजे बरं का तेव्हा. हा. आणि आता कसं आपल्या सुनबाई पण आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपण टाळ्या वाजवू शकतो की नाही? हा, वाजवा टाळ्या. वहिनी साहेबांचा, वहिनी साहेबांचा जय असो. वैदेही ताई, मला तुम्हाला असं विचारायचं. हो पत्रकार मंडळींनो, आता काय इकडे मुलाखती घेणार का? अहो, आमच्या सुनबाई आता इथं आल्यात म्हणजे सगळ्या अफवांना टाळा बसला की. आमच्या सुनबाई जबाबदार आहेत. त्या काही तुम्हाला असली तसली ब्रेकिंग न्यूज द्यायच्या नाहीत. सुज्ञ आहेत त्या. घर सोडून तर कधीच पळून जायच्या नाही. आता इकडं चांगल्या मनानं नवरात्री उत्सव साजरा करायला आल्यात, त्यामुळे सगळ्या अफवांना टाळा बसलाय बर का. आणि ब्रेकिंग न्यूज करायचीच असेल ना तर ही करा. मक्तेदार कुटुंबियांनी शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. बोला देवी आईचा.
लवकर घेऊन या. हा जर माईंचा व्यायी नसता ना तर याचं काम केव्हाच तमाम केलं असतं. काय बोला. काय वा जालिंदर साहेब कुरबेट्टी, नाही माझ्याकडे तुमचं काम असतं तेव्हा लय गोड गोड बोलता तुम्ही. माझ्या पुढे हात जोडून उभे असता आणि काम झाल्यावर ते कोंबडीने अंड देऊन झालं का तिला मागून दगड मारायचे. आहे ना तसंच वागता राहू तुम्ही. मामा तो सरडा बी लाजत असं न तुमच्या पुढे रंग बदलतानी. ए धन्या, दुसरी पण कामं असतात आम्हाला, तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं हे व्यायी करत जो फेटा मिरवत फिरताय ना ते कमी करा. त्या फेट्याचं कधी पाय पुसणं होईल ना कळणार पण नाही. आणि सारखा फोन करून आम्हाला सतावणं बंद करा आता. अयो आम्ही सतावतो, राहिलं आता नाही सतवत, अजिबात नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माईंसाठी मला जे काय करायचं होतं ते काम मी केलंय. माझी पोरगी आता माहेरी यायची आधी 10 वेळा विचार करीन. आपण जर माहेरी गेलो तर बाप गाचाकलाच अशी भीती कायमची बसवली मी तिच्या मनात. तिला सासरी राहिल्याशिवाय पर्यायच नाही असंच करून ठेवले मी सगळं. आणि त्याचा परिणाम तुम्हाला मंडपात दिसतोच आहे. हे बघा माझं काम मी एकदम चोख केलेलं आहे. आता पुढचा हप्ता द्या आणि काय माझी गरज लागन तेव्हा मी आहेच तुमच्या संग. काय आहे की नाही? बघतो नाही बघतो नाही, करतो असं म्हणायचं मामा. करतो. आणि बरं का तुमच्या त्या तुकरट माणसाकडनं काय काय ऐकून घ्यावं लागतं. एकदा इलेक्शन होऊ द्या, याचं कामच तमाम करतो. मध्येच ठेवला मामाने फोन. मामा कुरबेट्टी काय याचं अरे आजारी आहे नाही का मी. आधी सुनबाईंना आरती करून घेऊ दे. वैदेही बाळ ये पुढे. आरतीचं ताट सुनबाईंना द्या.
घरची सून आहात तुम्ही, जबाबदार आहात. घर सोडून गेलात अशा अफवा पसरायला लागल्या. त्यामुळे पूजा तुमच्या हातनं झाली तर या अशा अफवांना टाळा बसेल. पूजा करा. तेज प्रताप, तुम्ही पण या. मी येऊ का? मग यांचे पतिदेव दुसरे कोणी आहेत का इकडं? एक शब्द बोलू नको. देवी आई, तू अद्य नारी आहेस, तूच नारायणी आहेस. तू नेहमीच दुष्टांचा संहार केलायस. आई, माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या त्या राक्षसापासून मला वाचव. मला शक्ती दे. माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याचा, प्रत्येक राक्षसाचा दमन करण्याची ताकद दे. तुझे भक्त म्हणून तुझ्या पायाशी फक्त हेच मागते. माझं आयुष्य पुन्हा कोणीही उद्ध्वस्त करू नये. वैदेही, शेवटी तू माझंच प्याद आहेस. घे घे, देवी आईकडनं मागून घे. माईच्या साम्राज्याचा नाश व्हावा, तिचं अस्तित्व जळून खाक व्हावं. तुझी आणि माझी दोघींची इच्छा देवी आई पूर्ण करो. देवी आईचा उदो उदो. देवीचं आगमन म्हणे. असं करतात का देवीचं स्वागत? त्यात भक्तिभाव नाही, काही नाही, नुसतं दिखावा. नाव मोठं करण्यासाठी प्रयत्न चाललेत फक्त, बाकी काही नाही. वैदेही, अगं एकटी इकडे काय करतेस? सगळे बाहेर जमलेत. चल. आणि असंही या घरातला तुझा पहिला सण आहे हा. चल. प्रिया, ऐक ना, तुम्ही करा ना एन्जॉय. मला ना त्या आवाजाचा त्रास होतोय अगं. आपण त्रास करून घेतला ना तर होतो. आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हायचं, मग नाही होत त्रास. आणि असंही मक्तेदारांची खरी नवरात्र अजून तू पाहिलेली नाहीयेस. चल. काय ग, अजूनही मनात राग आहे का तुझ्या? नाही म्हणजे यायचं म्हणून आली आहेस का फक्त? नाही प्रिया, असं काहीच नाही. वैदेही,
शरीरानं नाही मनानं हजर राहा. नाहीये ना असं काही? मग चल ना, आपण एन्जॉय करू. वैदेही, अगं देवीच्या उत्सवात सहभागी होणं म्हणजे तिच्या कृपेचं स्वागत करणं. असं मनात राग धरून, लांब राहून तिच्या कृपेचं फळ मिळणार आहे का आपल्याला? हट्ट सोड आणि चल. नाही नाही नाही, आता मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. देवी समोर तुझं मन मोकळं कर. तुझे सगळे प्रश्न, सगळ्या तक्रारी देवीच्या चरणी ठेव. ती तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दे. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. विश्वास ठेव. चल अगं चल प्रिया, चल चल प्रिया. ऐक ना अगं, काय झालंय नक्की? ए बाई, काही झालं नाहीये. तुमच्या दोघांचा जोडीचा डान्स हवाय. कशाला उगाच? प्रिया ऐक ना. नाही नाही म्हणायचं. अगं देवीनं सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही दोघं डान्स करणार नाही ना, तोपर्यंत माझी प्राण प्रतिष्ठाच करायची नाही. म्हणले की नाही देवी? हो की नाही? प्रिया ऐक ना, नाही येत अगं. नाही नाही, डान्स करावं लागेल. डान्स करावंच लागेल. करावंच लागेल. हा अगं वैदे, कर की. तुझं पहिलंच नाही. कर कर. मुद्दाम केलंयस ना हे सगळं? मुद्दाम नाही, मला खरंच माहित नव्हतं. आता कळलं मला हे. एक मिनिट थांबा सगळे, एक मिनिट थांबा. कशाला आग्रह करताय त्यांना? त्यांना डान्स नाही येत. नाही येत त्यात लाजायचं काय? उगाच तुम्ही तोंडावर पडेल सगळ्यांच्या. उगाच आग्रह करू नका. आता काही लोकांना काही गोष्टी येत नाहीत आणि तेच करायला तुम्ही सांगताय. हसं होईल ना त्यांचं. आणि माझ्या बायकोचं हसं झालेलं मला चालणार नाही. हा, आता कबड्डी असती तर लगेच डाव टाकला असता त्यांनी, पण कबड्डी नाही ना, डान्स आहे, डान्स. आणि डान्सचं कसं आहे माहितीये का? डान्स ही एक कला आहे. हा, ती अंगात असायला लागते. आता यांच्या अंगात नाहीये, त्याला काय करणार? नाही, आता येत नाही तर येत नाही ना. त्यामुळे म्हणतोय कुणी आग्रह करायचा नाही, कळलं काय?